पुढची बातमी। समरजित घाटगे घरवापसी करणार असं म्हटलं जातंय। बुधवारी म्हणजे 8 तारखेला ते भाजपात प्रवेश करणार। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा हा प्रवेश होणार आहे। भाजपातून ते पवार गटात गेलेले होते आणि आता पुन्हा ते भाजपात येणार असं समजतंय। एक राजकीय वर्तुळातली महत्त्वाची बातमी समोर येते। समरजित घाटगे हे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत। पुन्हा एकदा घरवापसी ते करणार आहेत। बुधवारी 8 तारखेला ते भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत असं समजतंय। प्रतिनिधी कुणाल भोईटे या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील। कुणाल, भाजपमध्येच होते, मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी पवार गटाचा रस्ता पकडला होता आणि त्या ठिकाणी विधानसभा निवडणूक ही तुतारीवरती लढवली होती। या आधीचं जर पाहायचं झालं तर 2019 मध्ये देखील त्यांना तिकीट नाकारलं होतं आणि त्यामुळेच त्यांनी बंडाच्या भूमिका घेतली होती आणि बंडखोरी करत त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी लढवली होती। मात्र 2024ला सुद्धा तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला, मात्र त्या ठिकाणी त्यांना यश मिळालेलं नाही आणि त्यामुळेच आता पुन्हा एकदा त्यांनी भाजपच्या वाटेवर जायचं निश्चित केलेलं आहे। 8 तारखेला प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश जो आहे तो पार पडणार आहे। त्यामुळे समरजित घाटगे जे आहेत ते पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कुणाल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। कोल्हापूरहून अमरसिंह पाटील सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। अमरसिंह, घाटगे जर का पुन्हा एकदा भाजपात येत आहेत तर कोल्हापुरातलं राजकारण, तिथली समीकरणं कशा पद्धतीने बदलू शकतात? घाटगे यांनी गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कागलमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांच्याबरोबर युती केली। त्यावेळा संकेत मिळाले होते की ते भाजपमध्ये प्रवेश करणार, परंतु ते कधी करतील हे सांगता येत नव्हतं। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या निवडणुका पार पडल्यानंतर त्यांना आता मुहूर्त मिळाला, कारण प्रत्येक निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना विचारलं जात होतं की तुम्ही कधी प्रवेश करणार। त्यांना आता मुहूर्त मिळाला आहे। आता लवकरच ते भाजपचे सक्रिय जरी झाले तरी भाजपमधून त्यांनी मागच्या वेळा आमदारकीच्या निवडणुकीला त्यांनी फरकत घेतली होती। शरद पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केला होता, परंतु शरद पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर तिथेही जास्त काही वेळ थांबले नाहीत। आता ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, त्यामुळे कागलमधील राजकारण हे आता महायुतीच्या बाजूने झुकतेल दिसतं। जी अमरसिंह, समरजित घाटगेंच्या पुन्हा एकदा भाजपामध्ये येण्यानंतर कुठली मोठी संधी त्यांना मिळू शकते का? भविष्याचा जर विचार केला, कुठली मोठी संधी त्यांना मिळू शकते त्या काळात भाजपकडून? त्यांना एकतर आता कागल मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफ आणि ते कट्टर विरोधक मानले जातात, पण हसन मुश्रीफ पुन्हा एकदा निवडणूक लढवतील असं वाटत नाही। येणारी विधानसभा ही समरजित घाटगेंना मिळेल, किंवा असंही कळतं की जर भाजप स्वबळावर निवडणूक खासदारकीची निवडणूक लढवली तर खासदारकीचे उमेदवार म्हणून समरजित घाटगे असतील। अमरसिंह, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।